अचानक शैक्षणिक सत्राच्या मध्ये शिक्षकाची बदली झाल्याने हिंगणघाट तालुक्यातील सास्ती येथील विद्यार्थी पालकासह उपविभागीय अधिकाऱ्याच्या दलनासमोर पोहोचले। राज्य शिक्षण मंत्र्याच्या जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे। शिक्षकांची मधूनच झालेली बदली ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारी आहे। सास्ती येथील जिल्हा परिषद शाळेची मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमात निवड झालेली शाळा असून एज्युकेशन टुरिझम मध्ये देखील ही शाळा निवडल्या गेली आहे। गेल्या 2 वर्षात विकसित केलेल्या शाळेतून शरद ढगे या शिक्षकाची अचानक बदली झाल्यामुळे पालकांच्या चांगले जीवाला लागली आहे। सत्राच्या मध्येच बदली करणे नुकसानकारक असल्याने चक्क पालकांनी विद्यार्थ्यांना घेऊन उपविभागीय कार्यालय गाठले। हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्याच्या दलनासमोर ठिय्या मांडून या बदली प्रकरणात निश्चित करण्यात आला। माझं नाव कंचन राजेंद्र गंदोडे आहे। मी जिल्हा परिषद शाळेमध्ये राहते। आम्हाला ढगे सर पाहिजे नव्हते म्हणून आम्ही इथे आलो। मी 6व्या वर्गात शिकते। सास्ती हे सत्र होतपर्यंत आम्हाला ढगे सर कायम पाहिजे। ज्ञान गणित फक्त हे 2 शिकत होते। आमच्या शाळेत ढगे सरांनी आम्हाला प्राणायाम म्हणजे करायला शिकवले होते। ढगे सरांना आम्हाला चांगली शाळेत शिकवून द्यावी। रुद्राक्ष पंकज डोके सास्ती इथे राहतो। मी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा सास्ती इथे शिकतो। ढगे सर ॲक्टिव्हिटी करून घेत होते, आम्हाला समजून सांगत होते आणि आम्हाला समजत पण होतं। त्याच्यामुळे ढगे सर पाहिजे ही मागणी आम्ही इथे घेऊन आलो। आम्ही सगळेजण इथे कार्यालयात आलो ढगे सरची बदली नाही होईल याच्यासाठी। ढगे सर या सत्रापर्यंत इथेच राहिले पाहिजे हीच मागणी आहे आमची। माझं नाव अमित नारायणराव पायदडे। मी गोपापूरला असतो। इथे पण जिल्हा परिषद शाळा आहे, तरी मी सास्ती या शाळेत या कारणाने टाकली की ढगे सर असल्यामुळं, शिक्षक चांगले असल्यामुळे मी तिथं शाळा टाकली, त्या शाळेत मुलं टाकले आहे काय। आणि मधातच त्यांची बदली केल्यामुळं पूर्ण मुलांचं डिसमोज झाली आहे। तेवाले म्हणजे शाळेत न जायच्या याच्यात तयारीत आहे। त्यांचं एकच मागणं आहे मुलांचं, जोपर्यंत ढगे सर येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही। तरी एवढं निवेदन आहे माझं जिल्हा अधिकारी साहेबांना की त्यांनी ढगे सरना या सत्रासाठी तरी शाळेत इथं बदली करून द्यावी। वर्धावरून न्यूज एक्सप्रेस साठी सतीश काळे यांची बातमी।